प्रेक्षकांनो, आज माई साहेबांना शंका आली आहे बरं का, की ही पिहूच पिंकी आहे, ते कसं हे बघा. आता सुरुवातीला आपण बघतोय युवराज काही घरी जायला तयार नसतो. भाल्या त्याला समजत असतो, जा तुम्ही घरी दादा. युवराज भाल्याला सांगत असतो, नशेमध्ये संताप होतोय भाल्या, माझा संताप होतोय. अरे सकाळी आम्ही निघालो संतापातच, पण समोर एकदम आम्हाला असं वाटलं रे आमची कारभारीनच आहे. गोंधळ झालाय रे भाल्या, माझ्या डोक्याचा ना भोगा झालाय. भाल्या म्हणतो, तुमचा किती गोंधळ होऊ द्या दादा, मी तुम्हाला पिऊ देणार नाही, आता घरला जा. युवराज म्हणतो, बसू दे रे, काय घरला जा घरला जा, घरी जाऊन काय करणार आहे आम्ही. अरे घरले झोपले ना की मग जाऊ आम्ही. समद्याची नजर न टोचल्यावानी बघती रे आम्हाला. असे समदे हजार प्रश्न घेऊन बघतात आमच्याकडे. बाल्या तुला सांगतो, तमाशा करू लागले रे माझा. त्या पोरीशी लग्न लावून देऊ लागले रे, त्या मितालीशी माझं. आम्हाला खेळणं करून टाकलंय, नुसतं विचार बी करत नाही आमचा. नाही जायचं आम्हाला घरी, नाही जाणार आम्ही. युवराज तिथेच दारू पीत बसलाय. आता इकडे चित्रा चांगली धारेवर धरली आहे या पिंकीने. पिंकी तिला मुद्दाम आवाज देते, काय मग बिग टॉल चित्राबाई. चित्रा पिंकीवर ओरडते आणि म्हणते, या नावाने हाक नाही मारायची, लक्षात ठेव. पिंकी म्हणते, का हो, नॉट बॅड. काही स्पेशल आहे का या नावामध्ये, का किसी की याद आती है आपको, इस नाम से जब मैं आपको पुकारती हूँ. का कोणी या नावानं हाक मारायचं का काय तुम्हाला, बिग टॉल चित्राबाई. चित्रा म्हणते, फालतू बडबड करू नको, काय काम होतं ते सांग. पिंकी म्हणते, चिल्लॅक्स, प्रेमानं बोला ओ, प्यार से बोला, अदब से बोला. आमच्या मिताली दीदींना कळलं तर काय होईल माहिती आहे ना तुम्हाला, बोलवू का त्यांना. चित्रा म्हणते, अगं सांग ना काय करायचंय ते. पिंकी म्हणते, प्रेमानं करा ना, करून दाखवते तुम्हाला. हे बघा माझ्याकडे बघा, गौर फरमाई का. असं हात जोडायचा आणि मग म्हणायचं, काय झालं, मला बोलवलं, काही काम होतं का. आता चित्रा म्हणते, सांगशील का पटकन. ही मितालीची धमकी देत असते सारखी तिला पिंकी. मग लगेच चित्रा हातबीत जोडते आणि म्हणते, काय काम होतं. पिंकी म्हणते, आता कसं कानाला लई गोड वाटतं बघा. हा तर आता मुद्द्याचं बोलायचंय, म्हणजे मिताली त्यांची रूम त्यांच्या मनासारखी सजवलेली नाहीये. हा तर ही लिस्ट आहे, यात सगळं लिहिलेलं आहे, कुठली वस्तू कुठे ठेवायची, कशी ठेवायची, समजा लिहिलेलं आहे यात. हे सगळं असंच झालं पाहिजे. आता चित्रा ती लिस्ट घेऊन जाणार, तेवढ्यात पिंकी म्हणते, ओ बिग टॉल चित्राबाई, नो फिनिश अजून, थांबा, इम्पॉर्टंट भाग बाकी अजून, ते बा पुढचं पान बघा त्याच्यातलं. चित्रा वैतागलेली असते. पिंकी म्हणते, हे पहिलं पान, आता दुसरं पान म्हणजे डाएटचा चार्ट, यामध्ये ब्रेकफास्ट बद्दल लिहिलेलं आहे. तो मंडे ट्यूजडे वगैरे वगैरे जे काय कोणत्या वेळेला काय द्यायचंय ते सगळं यात लिहिलेलं आहे. चित्रा म्हणते, म्हणजे रोज वेगळं वेगळं लागतं का. पिंकी म्हणते, अरे आत्ताशी दुसरं पान झालंय, अजून पुढच्या पानावर लंच आहे, डिनर आहे, हे सगळं लिहिलंय. आता याचप्रमाणे समद व्हायला हवं. चित्रा म्हणते, अरे देवा देवा, समद मलाच पाठ करून ठेवावं लागणार आहे की काय. पिंकी म्हणते, हीच तर ड्युटी आहे तुमची, आणि यात जर 2 मिनिटं उशीर झाला तर मात्र. चित्रा म्हणते, बरं बरं माहिती आहे मला. पिंकी म्हणते, अरे जाताय कुठे, अजून फिनिश नाही झालंय. अहो मी असं ऐकलंय की या धोंडे पाटील घराण्यामध्ये सगळे एकमेकांना आव जाव घालतात म्हणे. चित्रा म्हणते, हा मग त्याचं काय. पिंकी म्हणते, अहो मी तुम्हाला आल्यापासून अहो चित्राबाई म्हणते ना, तुम्ही मला अगं तुगं का करताय. तुम्ही आहो जाहो करा, मला लई भारी वाटेल. चित्रा आता म्हणते, प्रयत्न करते मी. आता पिंकी म्हणते, नाव डुईंग नो ट्राईंग. पिंकी तिला पुन्हा करून दाखवते, असं म्हणा, पिहूजी मी येते. आता ती चित्रा म्हणते, जमणार नाही. आता ती पिंकी पुन्हा धमकवते तिला, मिताली दी. चित्रा म्हणते, बरं बाई म्हणते. आणि ती आता तिला करते बाई करते, पिहूताई म्हणून निघून जाते वैतागून. पिंकी म्हणते, अब आएगा मजा, बिग टॉल जाऊ बाई. आता इकडे धनंजय हिशोब बघतोय पैशाचे आणि म्हणतोय, हे बघा बापूसाहेब, या लोकांनी अजून पैसेच नाही दिलेत. आपण या लोकांच्या फाईल कधीच्या साईन करून दिल्यात. पैसे मागितले ना की कोणी आपल्याला दादच देत नाहीत. बापूसाहेब म्हणतात, त्या पिंकीने ना सगळं अवघड करून ठेवलंय, तिने वाट लावून टाकली गेल्यावर आपली. आता धनंजय म्हणतो, हो ना बापूसाहेब, त्या रूपा प्रकरणामुळे तुमचं पक्षातलं वजन पण कमी होऊन बसलंय, आणि त्याचमुळे सगळीच लोक हात आकडता घेऊन उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. आर्थिक नियोजन कसं करायचं बापूसाहेब. बापूसाहेब जरा विचार करतात आणि धनंजय जवळ येऊन म्हणतात, काय ना जावाई बापू, त्या पिंकीने आपल्यासाठी जो खड्डा खणून ठेवलाय ना, तो भरायची वेळ आली आहे. पण असं नाही वाटत का तुम्हाला, त्यात आपण जास्तच अडकत चाललोय. मला वाटलं होतं ती गेल्यानंतर सगळेच प्रश्न सुटतील, पण तसं नाही झालं हो. समजा जास्तच कठीण होत चाललंय. जावाई बापू, आपल्याला सपकाळ साहेबांची मदत घेऊन इमेज सुधारावीच लागणार आहे आपली. काही झालं तरी ते करावंच लागणार आहे. धनंजय म्हणतो, हो बापूसाहेब, सपकाळ साहेब मदत करणारच आहे आपल्याला, पण त्याआधी मितालीने युवराज सोबत लग्न तर करायला हवं ना. नाही, एकदा का त्या दोघांचं जमून आलं की आपला गेम चेंज होऊन जाईल बघा.
बापूसाहेब म्हणताय आपण तो डाव टाकलाय खरी, पण फसणार तर नाही ना, मला धाकधूक लागून राहिली आहे बघा. तेवढ्यात सुशीलाबाई येतात, म्हणतात साहेब काय चाललंय समजव, माझं डोकं उठायला लागलंय बघा. बापूसाहेब वैतागूनच विचारतात काय झालं सुशीलादेवी. सुशीलादेवी म्हणतात तुम्ही म्हणणं ना तसं त्या मितालीच्या कलाकालानं घेते मी, पण आता मात्र डोक्यावर पाणी चाललंय बघा. अहो साहेब मला घरामध्ये सून आणायची आहे, पण ती तर मलाच नोकर करायला निघाली आहे बघा. आणि म्हणजे बघा ना, तिच्या मनाप्रमाणे सगळं रूम सजवा, तिचं खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा. अहो समदे पदार्थ तरी कुठले, बरकुलीची भाजी आणि शेंगदाण्याचं बटर. धनंजय म्हणतो आईसाहेब तसं नसतं, ते बरकुली नसतं, ब्रॉकोली असतं ते, आणि ते शेंगदाण्याचं बटर नसतं, पीनट बटर असतं ते. सुशीलाबाई म्हणते तेच म्हणते ना मी पण, ते ही तर कुठं मिळणार आहे. बापूसाहेब म्हणतात काय करणार, करायला लागणार आहे ते. सुशीलाबाई म्हणतात मी काय 24 तास तिच्या दिमतीलाच बसून राहू की काय. बरं ठीक आहे ते पण करेल मी, पण तिची ती असिस्टंट आहे ना ती तर 1 नंबरची आगव आहे. तिचंच आपल्यासारखं चाललेलं असतं, माझ्या मिताली दिला हे आवडतं ते आवडतं, नुसतं डोक्यात जाते बघा ती. बापूसाहेब म्हणतात सुशीलाबाई आपले हात आकडलेले, आता आम्ही इशेच बोलत होतो, हे बघा कुठनं बी पैसा येत नाहीये हातात आपल्या. आता सुशीलाबाई म्हणतात मग माई साहेबांना सांगा ना, एवढे मोठे पैसा अडका ठेवला ते का दान धर्म करायला वर गेल्यावर. बापूसाहेब म्हणतात हे बघा माई साहेबांना पैचा हिशोब द्यावा लागेल आपल्याला, एवढी मोठी रक्कम आम्ही नाही घेऊ शकत त्यांच्याकडून. हे बघा थोडे दिवस कळ काढा, आणि तुम्हाला कोण म्हणतंय काम करा, ती निरी आहे माधू आहे त्यांना सांगा ना काम करा, आणि तुम्ही फक्त सुपरवायझेशन करा, चित्राला घ्या ना बरोबर, समजायला कामाला लावा. सुशीलाबाई म्हणतात मी ना फक्त त्या मितालीचं ऐकणार, त्या असिस्टंटचं ऐकणार नाही, टवळी कुणीकडची ती, मी ना तिला दाखवलंच आता एकदा, फक्त माझ्या तावडीत सापडू द्या. वैतागून सुशीलाबाई निघून गेल्यात. बापूसाहेब म्हणतात गेल्या त्या आता हिशोबाचं पहा जावाई बापू. पण इकडे पिंकी माईसाहेबांच्या खोलीजवळ आली आहे, आणि तिला ते लॉकेट आठवते जे माईसाहेबांनी तिला त्या दिवशी दिलेलं असतं, ज्या दिवशी बापूसाहेबांनी तिला मारायचा प्रयत्न केला. पिंकी मनात विचार करते माईसाहेब तुम्ही दिलेल्या लॉकेटमुळेच आज मी सुखरूप आहे. पिंकी माईसाहेबांबद्दल खूप भावूक आहे प्रेक्षकांनो, आपल्याला तर माहितीच आहे, पण पिंकी ते लॉकेट हातात घेऊन उभी असते आणि तिथेच मनात विचार करत असते तुम्हाला कसं कळलं माईसाहेब की मी संकटात येणार आहे, तुम्ही दिलेल्या लॉकेटमुळेच माझं रक्षण झालंय. पिंकीने ते हातात दाबून ठेवलेलं असतं लॉकेट. माईसाहेबांचं लक्ष जातं तिच्याकडे. त्या म्हणतात काय ग तिथे का उभी आहेस, ये ना आतमध्ये. पिंकी म्हणते थोडं बोलायचं होतं तुमच्याशी, तुमची परवानगी आहे का. माईसाहेब म्हणतात अगं बोल की पोरी, ये आमच्याजवळ. पिंकी त्यांना म्हणते माईसाहेब मी अशी अनाथ मुलगी हो, तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसाचं प्रेम नाही मिळालं मला. तुम्हाला पाहिलं ना खूप भारी वाटतं, असं वाटतं ना की अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असायला हवी. प्रेक्षकांनो पिंकीचं बोलणं डॉल्बी ऐकतोय बाहेरून. पिंकी माईसाहेबांना म्हणत असते एखादी व्यक्ती अशी पाहिजे की जी भरभरून आशीर्वाद देईल, प्रेमानं पाठीवरनं हात फिरवल. माई म्हणतात अगं एवढंच ना, बस मी तुझ्या पाठीवरनं हात फिरवते. माई तिच्या पाठीवरनं हात फिरवतात. माईंना खूप छान वाटत असतं तिच्याशी बोलून. माई म्हणतात अगं आमचा हात सतत आशीर्वाद देण्यासाठीच तयार असतो, तुला बघितलं ना बाळा तेव्हापासून मला कधी तू परकीच वाटली नाही बघ, तू आमच्यातलीच एक वाटलीस बघ. आता पिंकी म्हणते माईसाहेब त्या मितालीदी आणि युवराजचं लग्न तुम्हाला पटलेलं नाहीये, मला कळतंय ते. माई म्हणतात अगं पोरी युवराजची पहिली बायको जिवंत असताना त्याचं दुसरं लग्न लावून द्यायचं हे नाही पटत आहे आम्हाला. पिंकी म्हणते तुम्ही पण नाही विसरलात का तिला. माई म्हणतात कशी विसरल ग तिला, किती जीव लावला होता तिने आम्हाला थोड्या दिवसात, पण लोकांचं म्हणणं त्यावर कसा अविश्वास दाखवायचा ना. पिंकी त्यांना म्हणते लोक तर बोलणारच ना, ते काय म्हणतात ते सोडा, पण तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय, तुमचा आतला आवाज तुम्हाला काय सांगतोय. माई म्हणतात आमचं मन तर मानायलाच तयार नाहीये, हे समज खरं आहे, आम्हाला विश्वास आहे बघ आमची पिंकी परत येणार, नक्की परत येणार बघ. आता पिंकीनं प्रेक्षकांनो ते शब्द बोलते जे शब्द माईने तिला शेवटच्या वेळेला बोललेले असतात. पिंकी म्हणते माईसाहेब एक सांगू का तुम्हाला, लहान तोंडी मोठा घास घेते मी, पण तुम्ही लोकांवर विश्वास ठेवू नका, कोण चूक कोण बरोबर आपण कसं ठरवणार ना. मी सांगते बघा तुमचा आत्मा तुमचं मन तुम्हाला जे सांगतंय ना तेच खरं आहे. आणि माईंना सगळं आठवतं की माईंनी शेवटच्या वेळेला म्हणजे रूपा प्रकरणाच्या वेळेला पिंकीला हेच समजून सांगितलेलं असतं. पिंकी एक्झॅक्टली तेच बोलतीये माईंना की आपला आतला आवाज ईश्वराचा आवाज असतो, तो आपल्याला कधीच फसवत नाही. पिंकी आता माईसाहेबांना म्हणते तुम्ही काळजी करू नका, विश्रांती घ्या, मी येते आणि जाताना दार लावून जाते. माईंना आता त्यांचेच वाक्य जसेच्या तसे आठवत आहेत प्रेक्षकांनो. आणि कोणाच ठाऊक माईंना आता मनात वाटायला लागले की ही मुलगी पिंकी तर नसेल ना.
पिंकी तिथून जातीये आणि दार लावून घेतीये, पण डॉल्बीने पण ह्या दोघींचं बोलणं ऐकलेलं आहे आणि माईसाहेबांना काहीतरी आशा वाटायला लागली आहे मनामध्ये. छान दाखवलंय त्यांनी हा पूर्ण सीन, खूप भावूक होता. पण पिंकी आता विचार करते की युवराजच्या खोलीत जावं, म्हणजे तिच्या बेडरूममध्ये, म्हणून ती इकडे तिकडे बघतीये. सगळे झोपले का खात्री करून घेते आणि आता ती बेडरूममध्ये आली आहे युवराजच्या. तिथे युवराजचे कपडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले असतात. ती ते एक एक शर्ट घेते आणि तो शर्ट घडी घालून ठेवते. पण आता आल्या आधी ती विचार करते, कधी वाटलं नव्हतं मला पुन्हा मी माझ्या या मंदिरामध्ये प्रवेश करेल. म्हणजे तिच्या बेडरूमला ती मंदिर समजते ना. आणि इथे ना प्रेक्षकांनो, त्यांनी ते अतिशय सुंदर गाणं लावलंय. खरं तर मी या मालिकेतच ते गाणं पहिल्यांदा ऐकलं आणि मी पण या गाण्याच्या प्रेमात पडली आहे प्रेक्षकांनो. ते जे गाणं आहे ना बबन पिक्चरमधलं, काळजाचं रूप झालं माझ्या काय बघण्याला पंख फुटले, असं काहीतरी गाणं आहे. पण ते ऐकायला एवढं मधुर आहे ना, काय सांगू. आता पिंकीने ते गाणं ऐकता ऐकता म्हणजे असं वाजवलं त्यांनी आणि तो युवराजचा शर्ट ती अशी बिलगून घेते स्वतःला आणि युवराजच्या आठवणी जुन्या जाग्या झाल्यात तिच्या. तेवढ्यात आपले युवराज साहेब झुलत डुलत पोहोचलेत तिथे. पिंकी युवराजची ॲक्टिंग करत असते आरशामध्ये बघून आणि युवराज नेमकं तिला बघतो, पण आता पुन्हा तो नशेमध्येच दाखवलेला आहे. तो आता पिंकीला बघतो आणि त्याला खूप राग येतो, तिने त्याचं जॅकेट घातलेलं असतं म्हणून. तो आता पिंकीला ओरडतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बेडरूममध्ये यायची. आणि पिंकी खूप घाबरतीये युवराजला. युवराज खूप वेळ तिच्याकडे बघताना दाखवलाय आणि तो पुन्हा तिला ओरडताना दाखवलाय की तुम्ही आमच्या बेडरूममध्ये आल्याच कशा काय. पिंकी आता त्याला काहीच बोलत नाही, पण युवराज मात्र खूप चिडलेला दाखवलाय आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय ही जी मिताली आहे ना, तिने एक प्लॅन बनवलाय. युवराज सोबत बाहेर फिरायला जायचंय तिला आणि तिने काहीतरी असं लव्ह लेटर का काहीतरी बनवलंय, ग्रीटिंग कार्डमध्ये टाकून दिलंय ते आणि पिंकीला काम सांगतीये, पिहू हे लेटर UV पर्यंत पोहोचव हं, आम्ही लेकवरती फिरायला जाणार आहे, कुठला शिवराज लेक म्हणून सांगतीये ती. पण पिंकीला हे होऊ द्यायचं नसतं, म्हणून आता ती काहीतरी तिरकट आयडिया करते आणि ते जे लव्ह लेटर आहे ते त्या चहामध्ये अख्खं भिजवून टाकते आणि सुशीलाबाईंना काहीतरी कळतंय प्रेक्षकांनो आणि ह्या मितालीचाही मूड ऑफ झालाय. आता पिंकी काय काय करेल या दोघांना दूर करायला ते बघूयात. पण डॉल्बीच्या आणि माई साहेबांच्या मात्र लक्षात आलंय की काही असो ना असो ही पिंकी वाटतीये. बघूयात आता त्यांना कशी खात्री पडते. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.